गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 28 डिसेंबर 2025ला होणाऱ्या एन-एम-एस परीक्षेच्या संदर्भात विज्ञान विषयातून जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांचा मागील वर्षापर्यंत म्हणजे 2021, 22 म्हणजे 20, 21, 22 ह्या 3 वर्षी कोणते प्रश्न विचारले होते ह्या संदर्भातला आढावा घेऊन प्रश्न समजून घेण्याचा आणि त्याची उत्तरे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, एन-एम-एस परीक्षेमध्ये आलटून पालटून तेच प्रश्न रिपीटेड होत असतात आणि त्याच्यामध्ये थोडा बहुत फरक पडत असतो. काठिण्य पातळी तीच असते मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातील, प्रश्न असेच असतील, तीच असतील. बहुतांशी तुम्हाला सांगतो 40% प्रश्न हे असतात, हे रिपीटेड असतात. आता तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की प्रश्न आपल्याला सोडवायचे कसे आहेत, आहे ना. तर आपण 2020, 21 आणि 22 ह्या 3 वर्षामध्ये एन-एम-एस परीक्षेमध्ये विज्ञान विषयाची कोणती प्रश्न विचारलेली होती त्यांचे उत्तर समजून घेऊ आणि येणाऱ्या जे 28 डिसेंबरला जी परीक्षा होणार आहे त्याची आता 2-4 दिवस बाकी आहेत, त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपली तयारी करून घेऊ. चला तर मित्रांनो, आपण आता हे जो आहे पेपर 21 मार्च 2021ला झालेली परीक्षा म्हणजे 2020-21 ह्या वर्षाच्या संदर्भात जे काही प्रश्न विज्ञान विषयाअंतर्गत विचारले होते त्या प्रश्नांचा आपण इथं आढावा घेऊया आणि समजून घेऊया. चला. पहिला आहे, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळा फिरत राहतो, हे रिकामी जगाचे उदाहरण आहे. पर्याय, विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व आणि दाब. तर मित्रांनो, हे जो उत्तर आहे याचा उत्तर आहे गतीचे जडत्व. कारण की पंखा जो आहे तो गतीमध्येच राहतो, आहे ना, आणि आपण बटन बंद केले तरी तो पंखा चालूच राहतो, म्हणजे गतीमध्ये असल्यामुळे तो लगेच थांबत नाही, आहे की नाही. नंतरचा प्रश्न बघूया. जर प्रत्येक विद्युत घटाचे विभवांतर 1.25 वोल्ट इतके असेल तर खालील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल. तर मित्रांनो, इथं बघा 1, 2, 3, 4, 5 बॅटरी वापरलेल्या आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे की याला 1.25ला 5ने गुणावं लागणार आहे आणि याचं उत्तर येईल आपल्याला 2.25 वोल्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, नंतरचा नेक्स्ट प्रश्न घेऊया. बघा, सायनोकोबाल्मिन म्हणजेच काय. तर सायनोकोबाल्मिन हा तुम्हाला माहिती आहे का, हा जीवनसत्व B12 आहे ना. याचा उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. खाली दिलेल्या पर्यायापैकी एक रेषीय प्रसरण क्रियेशी निगडीत सत्य विधाने ओळखून योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. पर्याय, तापमान वाढी पर्याय नाही आहे, इथं आपल्याला काही विधाने दिलेली आहेत ते समजून घेऊ. तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ. बी आहे, L2 बरोबर L1 इंटू 1 प्लस लॅम्बडा डेल्टा टी. लॅम्बडा स्थायू पदार्थाचा एक रेषीय प्रसरांक म्हणतात आणि लॅम्बडा हा स्थिरांक आहे. मित्रांनो, तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ हे L1 आणि L2ने दाखवली जाते. L1 ही सुरुवातीची असते आणि हे L2, म्हणजे हे पण बरोबर आहे, हा सूत्र बरोबर आहे. एक रेषीय प्रसरांक म्हणतात याला आणि लॅम्बडा हा जो आहे हा स्थिरांक आहे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत, म्हणून याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न बघूया. 1004 हर्ज वारंवारता म्हणजे किती. तर जे हर्ज दिलेलं आहे ते प्रत्येक सेकंदात 1 हर्ज जरी लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की 1 आवर्तने प्रति सेकंद, आहे की नाही. याचा म्हणजे याचं किती येईल, पर्याय क्रमांक 1 1004 आवर्तने प्रति सेकंद हे याचं उत्तर आहे. प्रश्न 6, अनियमित परावर्तनासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान कोणते. पर्याय, ते खडबडीत पृष्ठभागावर घडते. परावर्तित किरणांचे आपतन कोन समान नसतात. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. परावर्तनाचे नियम पाळले जात नाही. असत्य विधान म्हटलं आहे. तर परावर्तनाचे नियम पाळले जात नाही हे असत्य आहे मित्रांनो, कारण की नियम पाळले जातात, परावर्तनाचे नियम पाळले जातात. खडबडीत अनियमित जो परावर्तन आहे खडबडीत पृष्ठभागावर घडते. किरण हे आपतन कोन समान नसतात हे पण बरोबर आहे आणि पृष्ठभागावर विखुरले जातात हे पण बरोबर आहे. हे पाळले जातात असं पाहिजे होतं, पाळले जात नाही म्हणजे चुकीचं उत्तर, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चुकीचं विधान असल्यामुळे. 7वा प्रश्न बघूया. काच निर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घातले गेल्यास काय होईल. तिला वर्धनीय करता येते, तिला पारदर्शकता मिळते, मिश्रण स्फटिक स्वरूपात येते, मिश्रण कमी तापमानाला वितळते. मित्रांनो, जर आपण काच निर्मितीमध्ये जर टाकाऊ जे जुने जर काच त्याच्यामध्ये जर टाकले तर ते वितळण्याचं जे आहे ते कमी तापमानाला वितळते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. 8वा प्रश्न घेऊया. 8वा प्रश्न आहे, जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत रिकामी जगाचा वापर होतो. पास्कल नियम, न्यूटन नियम, आर्किमिडीज तत्व, गुरुत्वाकर्षण तत्व. तर याचं उत्तर आहे आर्किमिडीज तत्व, आहे ना.
हां, नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 9, खालील आकृतीचे अचूक नावे दर्शवणारा पर्याय निवडा. अचूक नावे ABCD. तर मित्रांनो याचं काय आहे? ए म्हणजे हा अधिस्वर द्वार आहे, अधिस्वर द्वार पर्याय 2 मध्ये दिसत आहे, अधिस्वर द्वार, ठीक आहे. बी स्वरतंतू तंतू आहे, स्वर यंत्र नाही, म्हणजे स्वरतंतू आहे, म्हणजे याचा सी श्वासनलिका आणि अन्ननलिका आहे ना, श्वासनलिका अन्ननलिका हे इथं क्रॉस झालेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. नंतर 10वा प्रश्न, प्रकाशाच्या विकिरणास टिंबटिंब रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते. मित्रांनो या अगोदर आपण हा एक व्हिडिओ केला आहे विज्ञानवरती. हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे की नाही? तर याचा उत्तर आहे निळा रंग हा सर्वाधिक विकिरण होते, आहे की नाही? नंतरचा प्रश्न बघूया. जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात? ऊर्ध्व बिंदू म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऊर्ध्व बिंदू. प्रश्न 12वा, अणूच्या संयुजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? तर अणूच्या संयुजेचा जो संबंध आहे तो प्रोटॉनच्या संख्येशी नाही तर इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वा, राजधातूंच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य आहे म्हणजे चुकीचे आहे, सत्य नाही. ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात, बरोबर आहे. हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. मित्रांनो राजधातूंवर त्याच्या हवा, पाणी, उष्णता यांचा परिणाम होत नाही, सहज परिणाम होत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. असत्य विधान पर्याय क्रमांक 2 हे आहे. त्यांचे हा पण बरोबर आहे. कक्षेत तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही, हे पण बरोबर आहे. कक्षेत तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही, हे पण बरोबर आहे. म्हणजे असत्य विधान पर्याय क्रमांक 2 आहे. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो? हायड्रोजनचं समस्थानिक. आता हायड्रोजनचं समस्थानिक म्हटलं तर हे उत्तर नाही आहे. ट्रिटियम, ड्यूटेरियम पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचं आहे, कोणत्या धातूला राखेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो? मित्रांनो आपण बघितलंच आहे की नाही? त्याला पाण्यामध्ये ठेवता येत नाही तर तो स्फोट होतो, किंवा हवेमध्ये जर ठेवला तर त्याचं ते ज्वलनशील असते. ते तर कोणता? ते सोडियम. मित्रांनो याला नेहमी आपण पाण्यामध्ये टाकून ठेवत असतो, पाण्यामध्ये नाही, राखेलमध्ये टाकून ठेवत असतो. 16वा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही? श्वसन ही रासायनिक बदलच आहे, प्रकाश संश्लेषण रासायनिक क्रिया, इंधनाचे ज्वलनसुद्धा आहे, स्प्रिंग ताणणे हे मात्र काय आहे? भौतिक बदल आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न 17वा बघूया. पुढील रासायनिक सूत्रापैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते? तर खाण्याच्या सोड्याचा जो आहे तर सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. 18वा प्रश्न, खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 4. पाण्याचे ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असेल? ऑक्सिजन तुम्हाला माहीत आहे, ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन्स? 8, आणि हायड्रोजनचं 1 जर बघितलं तर आपण याची जे आहे वजनी प्रमाण याच्यावरून समजू 8:1, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न, खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. हेलियम, हायड्रोजन, आर्गॉन, निऑन. हेलियम, आर्गॉन, निऑन. याचं उत्तर काय येईल? हायड्रोजन. मित्रांनो हे ते 3 आहेत, हे आर्गॉन आणि निऑन हे निष्क्रिय वायू आहेत, हायड्रोजन नाही, म्हणून याचा वेगळा जो आहे हायड्रोजन. एकमेकात न विरघळणाऱ्या 21वा प्रश्न बघूया. एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करता येतील? अपकेंद्री, विलगीकरण पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत, रंजक द्रव्य पद्धत. तर याचं जो उत्तर आहे विलगीकरण पद्धत. न विरघळणारे, एकमेकात विरघळत नाही, मग त्याला आपण विलगीकरण पद्धतीनं अलग करू शकतो. नंतरचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी धातूंचे क्षरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही? क्षरण जर रोखायचं आहे तर उचित ठरणार नाही म्हटलेलं आहे, म्हणजे चुकीचे आहे. असं गॅल्व्हनायझेशन करतो आपण, कलई करतो, पावडर कोटिंग करतो, मात्र त्याला पाण्यात बुडवून ठेवत नाही, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. खालीलपैकी असत्य जोडी ओळखा. मानव इन्फ्लुएन्झा विषाणू, मानवाला इन्फ्लुएन्झा विषाणू होतो. जीवाणू कोणता आहे? बॅक्टेरियोफोज विषाणू, जीवाणूला जो आघात करतो हा बॅक्टेरियोफोज विषाणू असतो. वनस्पती टोमॅटो विल्ट. मित्रांनो इथं जीवाणू लिहिलं आहे, टोमॅटो विल्ट विषाणू पाहिजे आहे ना, वनस्पतीवर आघात करणार. आणि गुरे पिकोरना विषाणू बरोबर आहे, म्हणजे असत्य जोडी ही आहे, हे पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे, जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? मित्रांनो हा प्रश्न नेहमीच रिपीट होतो, तर याचं पर्याय आहे 1 हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, हे नेहमी लक्षात ठेवा.
प्रश्न 25वा, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? क्षय या रोगासाठी दाट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा, बरोबर आहे. हाय. अतिसार या रोगासाठी जलसंजीवनी ORS घ्यावी. पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी, हे पण बरोबर आहे. विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी. मित्रांनो, BCG लस हे क्षय रोगासाठी असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतर बघूया प्रश्न 26वा, पुढीलपैकी हृदयविकार या रोगाचे कोणते लक्षण नाही? कोणते लक्षण नाही? लठ्ठपणा हेच लक्षण नाही आहे. लठ्ठपणा हा लक्षण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. असह्य वेदना होतात, घाम येते, अस्वस्थता, कंपन जाणवते. कंप जाणवतो ना आपल्याला, थरथर कापते माणूस जेव्हा हार्ट अटॅक येतो त्यावेळेस. नंतर प्रश्न आहे 27वा, खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने ते आकसतात, म्हणजे त्याच्यातला जो पाणी आहे तो निघून जातो. तर हा काय आहे? विसरण क्रिया, समपरासरण नाही, अवपरासरी नाही, ही नाही, अतिपरासरी द्रावणातील क्रिया. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतर पुढीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सांटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमेलिओ गाल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले? तर सांटियागो काजल यांच्यासोबत त्यांनी चेतासंस्थेची रचना यावर कार्य केले होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 29, रक्तघटकाचे चुकीचे कार्य कोणते? अल्बुमिन शरीरावर पाणी विभागण्याचे काम करते. फायब्रोनोजेन व प्रोथ्रोम्बिन रक्तगुटण्याच्या क्रियेस मदत करतात. ग्लोबुलिन क्षारांचा समतोल ठेवते, हे मात्र चुकीचं आहे. असेंद्रिय आणि चेतासंस्थेच्या कार्याचे नियंत्रण करते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतर बघूया, स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने टिंबटिंब मोजतात. काय मोजतात? रक्तदाब. प्रश्न 31, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा हे तुम्हाला माहीत आहे, आसाम. 31/2 हा उत्तर आहे. हां, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून अल्ट्राव्हायलेट बी टिंबटिंब वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. मित्रांनो, हे आपण माहिती होतं. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून कोण रोखतो? ओझोन. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया, हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंचा पुढीलपैकी गट कोणता? हरितगृह परिणाम, तर CO2, CFC, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड नसतो, मिथेन पाहिजे आपल्याला. CO2 हां, हे पर्याय क्रमांक 33/2 हे याचं उत्तर आहे ना. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, CFC आणि नायट्रस ऑक्साईड. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? अवर्गीय आग थंडावा निर्माण करून विझवली जाते, बरोबर आहे. ब वर्गीय आग फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते, बरोबर आहे. ड वर्गीय आग पाण्याने विझवतात, हे मात्र चुकीचं आहे. ड वर्गीय आग पाण्याने विझवत नाही, कारण की उलटा भडकावत. हे रासायनिक पदार्थांची लागलेली आग असते, म्हणून ड वर्गीय आग याचं हे चुकीचं विधान आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. 35, रिकामी जागा पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. तर उशिरा फुले कशामुळे येतात? तर सगळं माहिती आहे, फॉस्फरस त्याच्यामध्ये कमी असते आहे ना, आणि त्याचा जर अभाव असेल तर वनस्पतींना उशिरा फुले येतात. अशा प्रकारे आपण हे मार्च 2021ला विज्ञान विषयाचे जे प्रश्न विचारले होते त्याचा आपण इथं उहापोह केलेला आहे. यानंतर आपण बघूया 2022ला कोणते प्रश्न विचारले त्याचा उहापोह. मित्रांनो, हे जून 2022ला विचारलेल्या प्रश्नांचा आपण इथं आढावा घेत आहोत. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी तापमानाचे एकक कोणते आहे? कॅलरी, जूल, अर्ग. तर हे सगळे ऊर्जेचे आहे, ऊर्जा मोजली जाते. तापमान मोजण्यासाठी केल्विन वापरतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा बघूया, 104 डिग्री फॅरेनहाइट तापमानाचे सेल्सिअस व केल्विन श्रेणीत परिणाम काय असेल? 40 डिग्री सेल्सिअस, हे बरोबर आहे. पण 273 केल्विन एवढं होऊ शकत नाही. त्याचं सूत्र आहे फॅरेनहाइट बरोबर काय होते? फॅरेनहाइट बरोबर काय? C + 273.15 अशा प्रकारचं त्याचं सूत्र आहे. म्हणजे कोणतं होईल? पर्याय क्रमांक 3 आहे ना. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न तिसरा, खालील आकृतीचे निरीक्षण करून चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी रेषाखंड PQ, परावर्तन पृष्ठभाग, बरोबर आहे. किरण AO, आपाती किरण आहे AO. किरण ON कसा? रेषा पाहिजे, तर रेषा ON ही स्तंभिका, म्हणजे याचा चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचा बघूया प्रश्न 4, गटात न बसणारा पदार्थ ओळखा. पॉलिप्रोपिलीन, पॉलिएस्टर, पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन. तर
याचा चुकीचा जो आहे गटात न बसणार पॉलिएस्टर म्हणजे पर्याय क्रमांक 1. नंतरचा 5वा प्रश्न, एखाद्या नाही हां हां तर 5वा प्रश्न बघूया. एखाद्या पदार्थाने स्थायूवर लावलेला दाब हा कोणत्या बाबींवर अवलंबून असतो? त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर. राईट, हा पहिला पर्याय बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 5 सेंटीमीटर असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे, तर स्क्रूने लावलेले फळीचे प्रयुक्त बल काढा. तर काय होईल मित्रांनो? याचं उत्तर काय येईल? किती? 5 सेंटीमीटर क्षेत्रफळ म्हणजे न्यूटन. आपण दाब काढत आहोत खाली 5 सेंटीमीटर. याचं जर आपण केलं तर किती येईल? 10⁻³ न्यूटन प्रति मीटर आहे की नाही? 5 न्यूटन 0.5 भागीला 5 सेंटीमीटर याचं जर काढलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 येतो. नंतर आहे प्रश्न 7वा. लेड आम्ल विद्युत घटात 2 विद्युत अग्रांमधील विभवांतर टिंब एवढे असते. नेहमीच हे 2 व्होल्ट असते म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 8वा. खालीलपैकी स्थायूच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे? अनिश्चित आकारमान, ठराविक आकार, नगण्य संपीडयता. तर अनिश्चित आकार नाहीच तो, ठराविक आकार पाहिजे. म्हणजे ठराविक आकार आणि ठराविक आकारमान दोन्ही गरजेचं आहे. ठराविक आकार आणि नगण्य संपीडयता म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. या प्रयोगाच्या निरीक्षणाचा अनुमानांचा अचूक क्रम लावा. म्हणजे इथं ABCD हे 4 विधान दिले आहेत. याचा आपल्याला अचूक क्रम लावायचा आहे. अचूक क्रम लावून त्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तर पहिले काय होईल? निर्वात पंप सुरू केलाच नाही. निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असेल. यावेळी विद्युत घंटेची कड दाबली असता तिचा आवाज हंडीच्या बाहेर येईल. बरोबर आहे, बाहेर येईल. पहिला, निर्वात पंप सुरू केल्यास हवेचे प्रमाण कमी होत जाऊन विद्युत घंटेच्या आवाजाची पातळीही कमी होत जाईल. नंतर हे 2 नंबरला पहिला 1 B1 आणि नंतर निर्वात पंप बराच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल. यामुळे विद्युत घंटेचा आवाज अत्यंत क्षीण होईल. 3 आणि हे 4 ध्वनीची निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते. यावरून आपण काय सांगू शकतो की ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे याचं उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर पर्याय किती दिलेला आहे? BADC म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. धातुशोधक यंत्राचे कार्य कशावर अवलंबून असते? धातुशोधक यंत्राचे कार्य हे विद्युत चुंबकावर अवलंबून असते. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न. सर्वसामान्य श्वासोच्छ्वासाच्या ध्वनीची पातळी किती असेल? तर ते 10 डेसिबल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपानुसार खालीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो? हेलियम, सिल्वर, बीटा, गॅमा. मित्रांनो, बीटा नाही, गॅमाही नाही आणि हेलियम आणि सिल्वर पण नाही. तो असतो अल्फा. पर्याय दिलेला नाही. प्रश्न हा चुकीचा आहे. 12वा प्रश्न हा चुकीचा आहे. ठीक आहे. नंतर 13वा प्रश्न बघूया. पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन ओळखा. इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन आपल्याला इथं दिलेलं आहे. तर पोटॅशियमचं काय असते? 2 8 8 1 असं कुठं दिलेलं आहे? 2 8 8 1 आहे ना, इलेक्ट्रॉन स्वरूपात. आता ही आकृती दिलेली आहे. 2 इथं दिसत आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. खालील समीकरण आयनांच्या निर्मितीचे आहे. A आणि B संबंधीचे अचूक पर्याय निवडा. A आणि B विषयी विचारले आहे. 2 इलेक्ट्रॉन्स B वरती गेले. 2 इलेक्ट्रॉन्स पर्याय 1 दिसतो बरोबर आणि पर्याय 3 नाही, पर्याय 4 हे पण बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 4 हे त्याचे 2 पर्याय बरोबर आहेत. नंतरचा प्रश्न बघूया. कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहांमध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या खालीलपैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूला ओळखा. तर तुम्हाला सर्वांना वास्तू माहीत आहे, जी की दिल्लीमध्ये आहे. ते आहे कुतुब मिनार. काय आहे? कुतुब मिनार. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. दुष्पेन पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही याचे कारण हे खालीलपैकी टिंब क्षार आहे. कशाचे आहे? कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट क्षार. पर्याय क्रमांक 1 हेच त्याचं उत्तर आहे. कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट क्षार. प्रश्न 17वा.
खालील रेणूंपैकी विद्युत संयुज बंध निर्माण करीत नसणारा रेणू कोणता? विद्युत संयुज निर्माण करणार KCl, SCl, NaCl, MgCl2 हे पण करते, हे पण करते, हे KCl पण करते. पर्याय क्रमांक 2 हायड्रोक्लोरिक ॲसिड हे मात्र करत नाही. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 18वा प्रश्न, प्रथिन रिकाम्या जागांनी बनलेले असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे अमिनो ॲसिड. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. आम्लविरोधक औषधांमध्ये टिंब रसायन वापरतात. आम्लविरोधक जे औषधी तयार करतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲसिडिटी कमी करण्यासाठी जे ॲसिडिटी असते त्याच्या कमी करण्यासाठी जे की आपण जेवणाच्या अगोदर ती गोळी खातो आणि तुम्ही निरीक्षण करा त्याच्यामध्ये काय असते MgOS ट्वाईस. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. हे त्याच्यामध्ये असते कंटेंट्स. तुम्ही त्याचा बरोबर बघा, त्याच्यामध्ये इंटिग्रेंट्समध्ये दिलेलं असते की काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर MgOS ट्वाईस हे रसायन वापरतात त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न 20वा, खालील प्रक्रियेतील परिवर्तनीय बदल ओळखा. आकाशातून उल्का पडणे नाही आहे हा. पण मेन वितळणे हे आहे. मेन वितळतं पुन्हा म्हणजे परिवर्तन आहे. पुन्हा त्याचं आपल्याला रियूज करून पुन्हा मेन वितळवून पुन्हा त्याची जर कॅन्डल असेल तर कॅन्डल वितळून पुन्हा त्याची कॅन्डल बनवता येते. आंबा पिकणे मात्र नाही. उष्णतेचे जास्त तापमान कमी तापमान वन हे पण नाही. पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी रिकामी जागा ही औषधी वनस्पती वापरतात. अडुळसा, शिंकोना, कडुलिंब, सदाफुली. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, तांब्याच्या अंगठीचे शरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो. हा बदल रिकामी जागा या वायूमुळे होतो. तर कोणता वायू होतो? कार्बन डायऑक्साईड शरण होतो. त्याच्यावर जो रंग येतो हिरवा तो हा कार्बन डायऑक्साईडमुळे येत असतो. पुढचा प्रश्न, सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात? मित्रांनो सर्वांना माहीत आहे सर्वयोग्य दाता सर्वांना रक्त देतो कोणता? O गटाचा व्यक्ती आहे ना, म्हणून त्याला सर्वयोग्य दाता म्हणतात. तोंडातील लाळेतील रिकामी जागा नावाचे विकर असते कोणता? पर्याय क्रमांक 1 टायलिन. त्याला आपण टायलिन म्हणतो. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे पुढीलपैकी कोणता धातू वनस्पतीमध्ये शोषला जाऊन अन्न साखळीत शिरतो? तर तो आहे मर्क्युरी. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, पेशीतील गुणसूत्रांवरील कोणत्या कार्यात्मक घटकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते? तंतुकणिका, आंतरद्रव्यजलिका, जनुक, लयकारिका. अनुवांशिक गुणांचे संक्रमण कशातून जातं? जीन्स म्हणजे काय? जनुक. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. बेडूक पाण्यात असताना रिकामी जागा शोषण करतो. नाकाद्वारे, कल्ल्यांद्वारे, कल्ले तर त्याला नसतात, फुफ्फुसाद्वारे, त्वचेद्वारे. तर तो पाण्यात जेव्हा असतो तेव्हा तो त्वचेद्वारे आपले श्वसन करतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते पेशी अंग फक्त वनस्पती पेशीतच असते? तर तुम्हाला माहीत आहे जो त्यांना रंग क्लोरोफिल, हरितलवक इथं दिलं गॉल्जी पिंड, हरितलवक, तंतुकणिका की रिक्तिका. तर तो आहे हरितलवक. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढीलपैकी कवक कोणते? शैवाल, अमिबा, पेनिसिलियम, युग्लिना. तर कवक आहे पेनिसिलियम. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढील आकृतीत वैज्ञानिक उपकरण कोणते आहे? साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक, दुर्बीण की पारदर्शक? हे संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे. पर्याय क्रमांक 2. विषाणूंचा आकार सुमारे रिकामी जागा एवढा असतो तर तो नॅनोमध्ये असतो. मग नॅनोचा पर्याय कोणता? हे मायक्रो आहे. पर्याय 2 आहे. इथे मायक्रो आहे आणि हे मायक्रो. नॅनो पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 4. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा त्याचा असतो. हत्तीरोग रिकामी जागा या डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिस, क्युलेक्स, एडिस इजिप्ती, डेन. तर तो होतो क्युलेक्स नावाच्या डासाच्या मादीमुळे हत्तीरोग होतो आणि म्हणून आपल्याला शाळेमध्ये गोळ्या दिल्या जातात. पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा. भूकंप, सुनामी, दुष्काळ, बॉम्बस्फोट. भूकंप, सुनामी, दुष्काळ हे निसर्गनिर्मित आहेत तर बॉम्बस्फोट हा मानवनिर्मित आपत्ती आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तंतुकणिका ATP ऊर्जा समृद्ध संयुग तयार करतात. बरोबर आहे. रिक्तिका पेशीचा परासरणे दाब नियंत्रित ठेवतात. हे पण बरोबर आहे. अवर्ण लवकांमध्ये फुले, फळे यांना रंग प्राप्त होतो. अवर्ण लवकांमुळे कसा? वर्ण लवकान असतात म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे ना. 34व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येणारी रक्तवाहिनी कोणती? फुफ्फुस शिराच आहे. 35व्या प्रश्नाचं उत्तर 1 फुफ्फुस शिरा ही ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येते आहे ना. अशा प्रकारे आपण जून 2022ला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इथं समजून घेतलेली आहेत. आता आपण डिसेंबर